कृपया ही आजची सभा ही श्रद्धांजली सभा आहे. या सभामध्ये या ठिकाणी वक्ते बोलतील, परंतु त्या बोलल्यानंतर कोणी टाळ्या किंवा शिट्ट्या वाजवायचे नाहीये, कारण ही श्रद्धांजली सभा आहे. सोमनाथ सूर्यवंशी असतील, संतोषांना देशमुख असतील, यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही आजची सभा आयोजित केलेली आहे आणि आपण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या वक्त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. परंतु यापूर्वी कोणी सर्वांना एक हात जोडून विनंती आहे, कोणी टाळ्या वाजायची नाहीये. उपस्थित धनंजय देशमुख, संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू आणि सर्व पक्ष सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी आणि जालन्यातील 18 पकड जातीचे बहुजन भीम सैनिक, लहुजी सैनिक, सर्वांना जय शिवराय, जय भीम. बोलण्याआधीच एवढ्या अटी घातल्यात. घटना अतिशय संवेदनशील आहे आणि आयोजकांनी ज्या अटी घातल्या त्या आम्हाला मान्य आहे. ही घटनाच एवढी गंभीर आहे की आज हा 5वा मोर्चा आहे. महिना झालाय. एवढी संवेदनशील घटना आहे, 5वा मोर्चा आहे, महिना झालाय, तरी या घटनेचा एक नराधम, एक असणारा आरोपी आंधळे नावाचा अटक नाही. 25 दिवस झालं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाला त्याच्या अशोक गोरबाल नावाच्या त्या पोलिसावरती 302 चा गुन्हा नाही. आज महिना झाला तरी न्याय मिळत नाही. संघर्ष चालू आहे आणि सगळीकडे मात्र हा मुद्दा कसा दाबता येईल याच प्रयत्न या ठिकाणी केला जातो. यातले प्रमुख जे उमेदवार, यातले जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही. आम्हाला सांगितलं जातं त्यांचा रोल नाही. राजकारणासाठी टीका सुरू आहे. म्हणून मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टावर पाडण्यात आलं, त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथंच अंत झाला, पण त्याचा मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन. या संतोष देशमुखच्या हत्याकांडातील ओसामा बिन लादेनला अटक झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. ही भूमिका आम्ही घेऊन आलो. मी 350 घटनांना भेटी दिल्या, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो, पण एवढी निर्दयी हत्याकांड मी बघितलं नाही. एकही संतोष देशमुखच्या अंगावरती जागा नव्हती की त्याला मारलेलं नाही. एकही त्याचा पार्ट असा नव्हता की तो ठेचलेला नाही. आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी